ज्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व महापुरुषांना वंदन करून आज खऱ्या अर्थानं संबंध भंडारी समाज बांधव एकत्र आले आणि त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा हा सोहळा आपली भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा सोहळा आज सुरू होतोय, ज्याचा उद्घाटन सोहळा आपण अनुभवला. आदरणीय श्री विवेकदादा सुर्वे, पंकजी नार्वेकर, सर्वेश्वरजी आढाव, भूषणजी मयेकर, संदीपजी कदम, संदेशजी मयेकर, आदरणीय आर्याजी गडदे मॅडम, त्याचबरोबर बाबूजी शिवलकर, बाळूजी बागकर, श्रमिकजी बाटकर, समीरजी बोरकर, संतोषजी सुर्वे, उदयजी पाटील, श्वेताजी खिऊर मॅडम, सुमितजी नागवेकर, संतोषजी पाटील, राहुलजी पिलनकर आणि पिंट्याजी पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला. आणि पहिला सामना जिकडे जय भैरी मुरुगवाडा विरुद्ध सावकार 11 हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात पहिल्या सामन्यामध्ये मैदानात उतरत आहेत. नाणेफेकीचा कौल अर्थात टॉस सावकार 11 ने जिंकला. संघनायक विजय शिवलकरने नाणेफेकीचा कौल जिंकत असताना सांगितलं, आम्ही पहिल्याच सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. तर दुसऱ्या बाजूने फलंदाजीसाठी 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. दोन्ही टीम तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या आणि पुढच्या काही सेकंदामध्ये मॅचला होईल सुरुवात. धन्यवाद. क्रिकेट हाय तो या दोन टीमच्या दरम्यान आता सुरुवात होते या सोहळ्याला. 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. नुकताच धुरंधर हा चित्रपट प्रदर्शित झाला, तो भरपूर चर्चेत राहिला आणि आता 2 धुरंधर फलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. जय भैरी मुरुगवाडा टीम कडून राहुलजी पिलनकर यांच्या मालकीचा संघ आहे आणि त्या संघातून 2 धुरंधर अर्थात स्ट्राईक एंडला त्याने अनेक वर्ष रत्नागिरीचं टेनिस क्रिकेट गाजवलं, तो खेळाडू सूरज वाघधरे. तर समोर आहे विजय. पहिलाच बॉल फुल लेंथचा बॅक लिपला थोडंसं खाली आणलंय, फ्लिक ऑफ दी रेस स्क्वेअर लेगला दिशा दिली. पहिल्याच बॉलवर एक धाव घेत असताना सूरज वाघधरेने स्वतःचं खातं उघडलं आणि अशा पद्धतीने या पहिल्या धावीबरोबरच इथे तिसऱ्या पर्वाचा श्री गणेशा आपल्याला अनुभवता आला. मग मंचावर अनेक अतिथी आहेत, आपल्या सर्वांचं स्वागत. दुसऱ्या चेंडूसाठी फलंदाज तयार. दुसरा बॉल मिड ऑनच्या वरतून घेण्याचा प्रयत्न, एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूला थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवर प्राप्त झाल्या आणि आता धाव फलकावर आहे 3. पहिलं षटक हे मेंडेटरी पॉवर प्लेचं आहे, त्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले 2, 3 आणि 4 क्रमांकाच्या षटकापर्यंत तुम्ही घेऊ शकाल. 2 आणि 3 मध्ये जर घेतलं नाही तर चौथं षटक हे कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले असेल, तिथे 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतील, यावर एकदा लक्ष द्या. पहिल्या षटकामध्ये पुढचा चेंडू समर्थसाठी हवेला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक डिस्प्ले लेग मध्ये बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. सोपा झेल, अवघड खेळ आहे. सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलाय की काय असा प्रश्न निर्माण झालाय आणि एवढा सोपा झेल सोडल्यानंतर जीवनदान मिळतंय. पहिला झेल या पर्वातला सोडला गेला समर्थ पाटीलला.
एक मोठं जीवनदान मिळते. दरम्यान मिळाली एक धाव. फलकावर आहे 4. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोर लॉफ केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर येतोय आणि ते बॉल टाटा बाय बाय करत पहिला चौकार तिसऱ्या पर्वातला सूरज वागदरीच्या नावावर 4 धावा. सातत्याने चर्चेतला खेळाडू, वलयांकित खेळाडू, परंतु समोर देखील तेवढंच मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं. विजय शिवलकर. धावफलकावर धावा झालेल्या आहेत या षटकाराबरोबरच. 10 धावा, परंतु त्यानंतर षटकाराचं उत्तर दिले. कॉट बिहाइंड विकेट एज अँड टेकन. अमृत तांडेलने हा झेल टिपलाय फलंदाज सूरज वागदरे. बॅक टू डगआउट. 10 धावा, पहिला धक्का जय भैरी मुरुगवाडाला. सांगितले माझं नाव समर्थ आहे आणि मी समर्थपणेच बॅटिंग करणार आहे. 9 फलकावर धावा झालेल्या आहेत. 22 धावा. सोहनचा हा चेंडू बॅटची कड घेतली आहे. फ्लाय स्लिप थोडासा मागे जातोय बॉल. मिली एक धाव अशी अपेक्षा होती पण धाव घेतलेली नाहीये. बॅक टू बॅक 2 षटकार आले. एक झेल सोडल्यानंतर तो आत्मविश्वास समर्थ पाटीलला मिळाला. सूरज वागदरेने एक षटकार टोकला, तो बाद झाला. गौरवला खातं उघडता आलेलं नव्हतं. संघनायक छाप पाडू शकलेला नाही, परंतु समर्थ तयार. डाऊन दिले. लेग स्टंपला फुंकर मारून निघून गेलाय. वेग वाढवला. गती सोबत नियंत्रण गमावले आणि ये संपाय सिग्नल. कैलाजी पिलनकर आम्हाला कळवतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 23. पहिला दिवस तिसऱ्या पर्वाचा. भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीग, आपली भंडारी प्रीमियर लीग. आणि आज पहिल्या दिवसामध्ये पहिला सामना इथे रंगत असताना सोहम बाटकर तयार. अगु टप्प्याचा बॉल पुल केलाय. पॉवरफुल आहे आणि आता सक्सेसफुल. डीप मिड विकेट सीमा पार. समर्थच्या बॅट मधून समर्थ षटकार 6 धावा. एकोणतीस वर पोहोचलाय धाव फलक. आज सकाळी नाश्त्यामध्ये 2 चपाती एक्स्ट्रा खाल्ल्यात या बॅट्समनने असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर त्याची बॅट नाही तर तलवार फिरतीये, परंतु तो सोडलेला झेल किती विस्फोटक ठरू शकतो याचं उत्तम उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. 29 धावा धाव फलकावर. सोहन भाटकरला आता डोक्याला मुंग्या आल्या असतील. करे तो क्या करे, परंतु त्यानंतर तो कमबॅक करणार का पुढच्या चेंडूवर. याबीला वेग वाढवला होता, परंतु तेवढ्याच वेगाने बॅट फिरवली. प्ले अँड मिस. हाय बॅक लिफ्टने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाला देखील बॉलनी थोडासा चकवा दिला. विजयच्या हातातून बॉल निसटला, मात्र कोणती धाव या वेळेला आलेली नाही. धाव फलकावर आहेत 29. त्यानंतरचा चेंडू चांगला फिरवलाय, परंतु पंच कळवतात वाईट बॉल. एक्स्ट्रा टर्न इथे प्राप्त झालाय चेंडूला, त्यामुळे एक्स्ट्रा बरोबरच एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड झाली. आणि आता धाव फलकावर आहे 30 धावा. सोहन पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. टप्पा थोडासा मागे ठेवलाय. पूल केलाय. गॅप मध्ये जाईल. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. समर्थच्या बॅट मधून झापूक झुपूक चौकार आलाय. 4 धावा.
वादळी खेळी समर्थ पाटीलने इथे दाखवून दिली आणि सध्या धाव फलकावर धावा आहेत 2 गडी बाद 34 धावा. जयभैरी मुरुगवाडा हा संघ पहिल्या डावमध्ये फलंदाजी करतोय. राहुलजी पिलनकर यांच्या मालकीचा संघ दुसऱ्या बाजूला बाबू शिवलकर यांच्या मालकीचा संघ आहे सावकार 11. या सामन्याच्या या पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये पुढच्या सामन्याचा टॉस होईल. पुढचे 2 संघ जे खेळणार आहेत आपण तयार राहा. मंचावर अतिथींचा यथोचित सन्मान आपण करणारच आहोत. सध्या स्थितीमध्ये आमचे सर्व समाज बांधव सन्मान नाही तर आम्हाला आमच्या खेळाडूंना पाठिंबा द्यायचा आणि त्यासाठी आलेले आहेत. ये संपाय सिग्नल बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आशिष दुंदूर सरांनी कळवलाय आणि 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतील. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे पहिले षटक असेल त्यावेळेला 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतील. याची एकदा खात्री करून घ्या. आदरणीय विवेकदादा सुर्वे त्याचबरोबर निखिलजी बोरकर पंकजी नार्वेकर त्यांची संपूर्ण टीम या सर्वांनी गेली अनेक दिवस अनेक रात्र केलेली अविरत मेहनत आपल्या युवा वर्गासाठी त्याचं फलित बघायला मिळते. पहिला बॉल लोड झालेला नाहीये मिस टाइम परंतु कॅच साठी प्रयत्न नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र एकेरी धाव इथे प्राप्त केली गेली. एकेरीच्या मदतीने धाव फलकावर आहेत 35. षटक क्रमांक 3 साठी सिद्धेश. राजापूर परिसरातून हा खेळाडू इथे दाखल झालेला आहे. या टीम मध्ये खेळत असताना सिद्धेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समर्थ स्ट्राइक एंडला बट नॉट वेक आउटसाइड ऑफ स्टंप. गती वाढवली नियंत्रण थोडंसं गमावलं पंच कळवत आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकावर आहे दादा 36 धावा. पहिल्या डावाचा खेळ आपली भंडारी प्रीमियर लीग. मागे जात असताना पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने इथे झेल सुटला गेलाय. सोपे झेल अवघड केले जात आहेत. चेंडूच्या खाली तिथे क्षेत्ररक्षक होता सुजन आणि सुजनच्या हातातून हा झेल सुटलाय. आतापर्यंत आपण बघितलं समर्थला अनेक जीवनदान मिळाली आणि त्याचा लाभ उठवत असताना त्याने चौफेर फटकेबाजी केलेली. अशा खेळाडूचा झेल सोडणं भरपूर महागात पडू शकतं. विजय शिवलकरला माहिती आहे की हे झेल आपल्यासाठी बरंच काही देणारे आणि बरंच काही घेणारे ठरतील. क्षेत्ररक्षणामध्ये त्याने लगेचच बदल केला. धाव फलकावर आहे 37 धावा 37 लॉस ऑफ 2 विकेट्स 2 गडी बाद 37. पहिल्या डावाचा खेळ जयभैरी मुरुगवाडा हा संघ फलंदाजी करतोय. स्ट्राइक एंडला आहे सध्या अमेश. अमेशच्या समोर आहे सिद्धेश. सिद्धेश टू अमेश. चांगल्या टप्प्यावरचा चेंडू बॅट फिरवली. कनेक्शन नाहीये. शॉर्ट थर्ड मॅनला जातोय चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचला तोपर्यंत धाव घ्यायची होती पण तो नकार कळवलाय कारण इथे थोडीशी जोखीम होती. ही जोखीम स्वीकारलेली नाही त्यामुळे या चेंडूवर धाव मिळणार नाहीये. मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. प्रत्येक पर्वामध्ये प्रेक्षकांची गर्दी प्रेक्षकांचा प्रतिसाद आपली भंडारी प्रीमियर लीग मध्ये नेहमीच मिळतो. त्या सर्व प्रेक्षकांचं खूप खूप धन्यवाद. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. या बीला ड्राईव्ह केलाय बॉल वाईट स्पीड ऑनला जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट साठी प्रयत्न केलाय. नेम लागलेला नाही मात्र एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. थोडासा फंबल झालाय. बॅकअप अमृत तांडील होता बॅकअप साठी. दरम्यान मिळालेली एकेरी धावे बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 38 धावा 38. तिसरं षटक पहिल्या डावातलं 6 षटकांच्या लढती. आज डे नंबर 1 पहिला दिवस. गोलंदाज तयार. अगुड टप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना पुल केलाय. हा पॉवरफुल आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल सीमा पार आणि मिळतो इकडे समर्थला आणखीन एक चौकार 4 धावा. चेंडू नंतर 42 धावा आणि या 42 धावांमध्ये समर्थ पाटीलचं योगदान भरपूर मोठं राहिलेलं आहे. त्याच्या बॅटमधून वादळी खेळी
चौकार षटकार लिलिया मारले त्याने आणि त्याचं कारण होतं जे जीवनदान मिळालं. आम्ही नेहमीच म्हणतो तुम्ही आयुष्यामध्ये रक्तदान करा, कन्यादान करा, परंतु क्रिकेटमध्ये कधीही जीवनदान करू नका. ते क्रिकेटमधलं जीवनदान तुमच्यासाठी घातक ठरू शकतं आणि या पहिल्या डावात समर्थ पाटीलला अनेक जीवनदान मिळाले आणि त्याचा लाभ उठवत असताना त्याने मोठ्या धावा वसूल केल्यात. परंतु अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी. तिथून पलटवार केला जाईल का? पहिली 3 षटकं फलंदाज हवी ठरलीत. आता गोलंदाज पुन्हा कमबॅक करतील का? बॅटिंग पॉवर प्लेचं षटक संपलं. आता या 3 षटकांसाठी चौथ्या षटकाची जबाबदारी घेत असताना सुजन गोलंदाजीसाठी दाखल झालाय. समोर आहे स्ट्राईक इनला अमेश. पहिलाच बॉल सुजनचा टप्पा पडल्यानंतर बाकी निघतोय. पंच कळवतायत व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये. एक्स्ट्रा बरोबर धाव फुल कव्हर झालेली आहे. 43 धावा. पहिला डाव पहिल्या दिवसातला. अमेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. या विला लॉफ्ट केलाय. हवे चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. या विला कोणती चूक होत नाहीये. चांगला झेल. अमेश इथे परतलाय. तिसरा धक्का. धाव संख्या आहे स्कोर कार्डवर 43. 3 गडी बाद. जय भैरी मुरुगवाडा संघ. पहिल्या डावाचा खेळ टाइमर सेट केलेला आहे, त्यामुळे वेळेचं बंधन पाळा. तुम्हाला 6 षटकांसाठी 30 मिनिटांचा अवधी आहे. 5 षटकं तुमची 25 मिनिटांमध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि जर 25 मिनिटांमध्ये 5 षटकं जर पूर्ण झाली नाहीत तर त्यानंतर तुम्हाला पंच ऑन फील्ड सांगतील, तो निर्णय स्वीकारावा लागेल. याची दखल घ्या. 30 मिनिटांचा अवधी तुम्हाला 6 षटकांसाठी दिलेला आहे. त्यामुळे बॅटिंग टीम तुमचे फलंदाज आउट झाले की नवा फलंदाज 30 यार्ड वर्तुळामध्ये क्रॉस करील याची खात्री करा. आणि दुसऱ्या बाजूने फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण बदल करत असताना प्रत्येक ओव्हरसाठी निर्धारित वेळेतच ती ओव्हर पूर्ण करणं बंधनकारक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. काळबा देवीचा खेळाडू नरेश बनप. तो लेफ्ट हँडर आहे. पहिलाच बॉल. पिकअप शॉट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक. बनेल प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. नरेशच्या बॅटमधून चौकार. पहिलाच बॉल. डगआउट मधून कान मंत्र घेऊन आला आणि बहुधा कानात सांगितलेलं असावं, किरीस का गाना सुनेगा. आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवर अक्षरशः बॅक लिपला खाली आणत असताना स्क्वेअर लेगच्या वरतून खेळलाय. तिथे चौकार मिळाला. या चौकाराबरोबर धावसंख्येचा वेग वाढलाय. पुढचा चेंडू. अजून एक विला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या विला गती थोडीशी कमी केली होती. फिंगर रोल केले. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. डॉट बॉलने चांगलं कमबॅक. चांगला परतीचा प्रवास इथे सुरू झालाय. धाव फलकावर धावा सध्या स्थिर. अजून एक वेळेला हवेत खेळलाय. एलिव्हेशन आहे बॉलला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल इथे जमिनीला दान केला आणि त्यानंतर चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. डीप विकेट सीमा पार. मिळतोय चौकार. पाहतोय आपली भंडारी प्रीमियर लीग. तिसऱ्या पर्वाचा हा सोहळा. याची देही याची डोळा या क्रीडांगणावर रंगलाय. कारभूमी क्रीडांगण मालगुण मध्ये आपण दाखल झालो आणि तिथे हा सोहळा आपल्या डोळ्यांनी आपण अनुभवतो आहोत. तिथे पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 52 धावा. 50 अप. जय भैरी मुरुगवाडा संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळतोय आणि त्याचं कारण आहे धावा आल्यात. अगो टप्प्याचा बॉल पुल करायचा होता. लास्ट मोमेंटला बॉलला येऊ दिलं. त्यानंतर बॅट फिरवली आहे. लॉंग लेगला बॉल गेलाय आणि इकडे देखील चौकारच मिळेल. गॅप मोठा होता. इंटू दी गॅप. नरेशच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. 4 धावा खात्यामध्ये. धाव फलकावर धावा झाल्यात 56 धावा. अब तक 56. 3 गडी बाद.
अजून एक वेळेला मोठा फटका जाईल सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आणि हा षटकार डोकत असताना षटकाची समाप्ती झाली. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकानंतर धाव फलकावर धावा आहेत 62 धावा. मी मगाशीच उल्लेख केला होता की आता बॅटिंग झापूक झुपूक व्हायला लागली. नरेश बनम देखील गिअर शिफ्ट करतोय. डगआउट मधून त्याला कानमंत्र दिला गेला की मैदानामध्ये जाऊन तुला काय करायचंय आणि आपली भूमिका त्यांनी स्पष्टपणे इथे दाखवून दिली की मी आक्रमणच करणार आहे. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव हेच परिसूत्र या दोन्ही फलंदाजांनी राबवलं. सूरज वागदरेने एक षटकार ठोकला. त्यानंतर तो बाद झाला. गौरव नागवेकर जो टीमचा कॅप्टन आहे आज भोपळाही फोडू शकलेला नव्हता. परंतु त्यानंतर समर्थ पाटील आज समर्थची पाटीलकी पाहायला मिळाली आणि त्याने चौफेर फटकेबाजी करत असताना मिळालेल्या जीवनदानाचा लाभ उठवला आणि एका चांगल्या धावफलकासाठी आपल्या संघाला तो योगदान देतोय. आता शेवटची 2 षटक डेथ ओव्हर मध्ये स्लॉग ओव्हर मध्ये ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. 5व्या षटकासाठी ती जबाबदारी स्वीकारली आणि सध्या बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालाय सिद्धेश. याआधी 1 षटक त्याने हाताळलं. तिथे थोड्या धावा खर्च झाल्या. बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याला बॉलिंग करताना आपण बघितलं. गोलंदाजी त्याने तिथे केली आणि आता 5व्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय. समर्थ आहे समोर स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल फुल लेनचा टोक रेसिंग यॉर्कर टाकायचा होता. बॉल चला डीप मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग होती. एकाच ऍक्शनला थ्रो केला. दरम्यान मेलेली एकदम स्ट्राईक रोटेट करेल. आता स्ट्राईक इनला आहे नरेश. सिंगलच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेली आहे 63 धावा 63. 63 ला 3 ही सद्य परिस्थिती. डावखुरी आताचा फलंदाज आता स्ट्राईक एंडला आलाय. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लॉंग ऑन थोडासा वाईडिश ठेवला गेलाय. डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. एक खेळाडू शॉट फाईन लेग मध्ये आहे. फ्लाय स्लिप त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन ही 30 यार्ड वर्तुळामध्ये एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळतोय. अशा वेळेला पुढचा चेंडू नरेशसाठी. फुललींचा जोता वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. कव्हरच्या वरतून खेळा. वरती कव्हर खेळाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे तोपर्यंत दुसऱ्या धाबीचा कॉल. परंतु या वेळेला थ्रो केलाय आणि त्यामुळे एकाच धाबीवर समाधानी. स्ट्राईक इथे रोटेट होते. एकेरी दुहेरी धावा देखील क्रिकेटच्या पटलावर भरपूर महत्वाच्या राहतात आणि या वेळेला 2 सिंगल पहिल्या 2 चेंडूवर आल्या. त्या 2 सिंगल बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 64 धावा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज सिद्धेश. समोर आहे या वेळेला समर्थ पाटील. सिद्धेशसाठी आपण बघतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. समर्थ स्ट्राईक एंडला आहे. उजव्या हाताचा खेळाडू. पुन्हा फुल लेनचाच बॉल. बॉटमॅनचा वापर करत असताना ऑन साईडला दिशा दिली आहे. टर्न केले बॉलला. अमृत तांडेल चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत एकेरी धाव. या पहिल्या 3 चेंडूंवर सिद्धेशने फक्त 3 धावा खर्च केल्या. मागच्या षटकामध्ये ज्यावेळेला तो गोलंदाजी करत होता त्यावेळेला काही धावा त्याने खर्च केल्या होत्या. पण यावेळेला पहिल्या 3 चेंडूंवर मोठा फटका खेळण्याची संधी त्याने फलंदाजांना दिलेली नाहीये आणि त्याचं कारण आहे अचूक टप्पा. यावेळेला नरेशसाठी हा चेंडू असेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. त्यामुळे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केल्यानंतर सिद्धेश तयार. स्ट्राईक एंडला आहे नरेश. पुन्हा फुललींचा बॉल. सातत्याने यॉर्कर टाकली. भेदकता पाहायला मिळाली. एकदा मिळाली. दुसऱ्या धाबीचा कॉल. थोडासा कॅज्युअल अप्रोच क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला आणि त्यामुळे 2 धाबा अगदी सहज पाहायला मिळाल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. रविवारच्या दिवशी एखाद्या गार्डन मध्ये फेरफटका मारून यावं तसा क्षेत्ररक्षक अगदी आरामात दाखल झाला. परंतु तोपर्यंत 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या. ही तत्परता क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला दाखवावी लागते. सातत्याने आपण चर्चा करतो टी फॉर टेम्परामेंट आणि पी फॉर पेशन्स. स्वभाव आणि संयम याचा मिलाफ तुम्हाला क्रिकेटमध्ये दाखवावा लागतो. तो संयम दाखवला. थोडा वेळ वेट केला. वाट लावली. पण धावा येत आहेत. सिद्धेश तयार. पुढचा चेंडू नरेशसाठी. डाऊन दिले. एक बराचसा बाहेर जाणारा वाईट बॉलची घोषणा पंच इथे कळवतात. एक्स्ट्राची खून केली गेली आहे. या एक्स्ट्रा धावा तुमच्यासाठी दुसऱ्या डावमध्ये डोकेदुखी ठरू शकतात. त्यामुळे एक्स्ट्रावर नियंत्रण ठेवावं लागेल. अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी आणि ती गोलंदाजी करत असताना तुम्हाला धावा वाचवणं थांबवणं हा महत्वाचा टास्क पूर्ण करायचा आहे. सिद्धेश तयार. स्ट्राईक एंडला आहे नरेश. ड्राईव्ह केले बॉलला ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह अलॉंग दी कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत बॉल चालले लॉंग ऑनला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. या वेळेला एकेरी धाव. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 69 धावा. 69 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. डगआउट मधून कानमंत्र दिला जातोय. तुम्ही बाहेरून किती द्या सल्ला मैदानाच्या आतमध्ये हल्लाच करावा लागेल.
परंतु समर्थ पाटील ज्याने आतापर्यंत हल्ला केलाय तो स्ट्राईक एंडला, त्याच्या समोर सिद्धेश आहे. या बॉलवर समर्थ निश्चितच आक्रमण करणार, कारण त्याचा नॅचरल गेम नैसर्गिक खेळचा आहे अटॅक करणं. प्रयत्न तोच होता, बॉडीला रोल केलं, पुल करण्याचा प्रयत्न, डीप स्पेलिंग म्हणून क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येथे केला जातोय, बॅकअप होता, 2 धावा मिळाल्या. या चेंडूवर अखेर 2 धावा मिळत आहेत, कारण मागच्या चेंडूंवर सिंगल मिळाल्या होत्या. या दुहेरी बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा, 71 लॉस ऑफ 3 विकेट्स. 5 नंतर 71 धावा आणि आता शेवटचे 6 चेंडू पहिल्या डावातले शिल्लक. बारा खेळाडू घेऊन पाठवा, पाणी जर पाठवायचं असेल, परंतु त्याआधी पूर्वकल्पना द्या पंचांना. पंचांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणी जाऊ शकेल असं तुम्हाला परवानगी नाहीये. 12वा खेळाडू पाठवायचा. एकाहत्तर धावा आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचे षटक पुन्हा गोलंदाजीसाठी कॅप्टन विजय शिवलकर गोलंदाजीसाठी दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय, स्ट्राईक एंडला असेल नरेश. चौथ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी ती उभारली गेली. धावफलकावर आपण बघतोय सध्या 71 ला 3. 34 वर खेळतोय समर्थ पाटील. 14 चेंडूंचा त्याने सामना केला. नरेश खेळतोय 22 वर आणि पहिलाच बॉल फ्रंट फूट बाहेर काढत असताना मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि या बीला पहिलाच बॉल डॉट बॉल टाकलाय विजय शिवलकरने. पुढचा चेंडू घेऊन नरेशसाठी. या बीला टप्पा मागे ठेवलाय, पॉइंट मध्ये दिशा दिली, तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट केली, कारण समर्थ पाटील ज्या वेगाने खेळतोय त्याला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं आणि ती सिंगल घेत असताना तत्परता दाखवली. सिंगलच्या मदतीने धाव फलकावर आहेत आता 72 धावा, 72. 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक. समर्थ आहे स्ट्राईक एंडला, त्याच्यासाठी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन. हे खेळाडू ऑन साइडला बाउंड्री लाईनवर, परंतु विजय शिवलकर कल्पक गोलंदाज आहे, त्याला माहिती आहे याला स्ट्रॉंग झोन मध्ये मला चेंडू द्यायचे नाहीयेत आणि अतिशय तत्परतेने त्याने आउटसाइड ऑप्शनचा चेंडू ऑन साइडला खिचून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे दाखल झालाय. मिळाल्या 2 धावा. दुहेरी बरोबर धाव फलकावर आहे 74. चेंडू शिल्लक आहेत आता या ओव्हरमध्ये फक्त 3. या डावातले 3 चेंडू शिल्लक. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. दोन्ही कॅप्टन तयार राहा यानंतरच्या सामन्यासाठी. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक झेलसाठी प्रयत्न करत नाहीये. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील आहे समर्थ पाटील, परंतु नरेश बनपने स्पष्ट नकार कळवलाय. तो सांगतोय मै हूं ना, मी देखील चांगले खेळणार आहे. यानंतरचा सामना बाळू 11 गुहागर विरुद्ध चंद्रभागा फायटर्स. दोन्ही कॅप्टन चला रिपोर्टिंग करून घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. कोणताही वेळ आपल्याला अतिरिक्त मिळणार नाहीये, त्यामुळे लगेच टॉस साठी तयार राहा. टीम लिस्ट अपडेट करा. फुलेलींचा बॉल परफेक्ट यॉर्कर होता, समोर लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक आहे. सेकंड टीमला बॉल थांबवलाय. दुसऱ्या धावेचा कॉल आणि या बेला तो थ्रो थोडासा दिशाहीन होता, परंतु दुसरी धाव मिळणार नाही. त्याचं कारण आहे विजय शिवलकरने तत्परता दाखवली. चेंडू थांबवला, एकेरी धाव मिळाली. एकेरी धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 76 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. शेवटचा चेंडू पहिल्या डावातला. बाळू 11 बागकर आणि चंद्रभागा फायटर्स दोन्ही कॅप्टन तुमची टीम लिस्ट अपडेट करा, रिपोर्टिंग करून घ्या आणि त्वरित टॉस साठी दाखल व्हा. शेवटचा बॉल, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ बॉल चाललाय. डीप मिड विकेट, सीमा पार. शेवट गोड केलाय समर्थ पाटीलने. टाळ्या वाजतायत समर्थसाठी आणि अखेर 6 षटकानंतर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 82 धावा. 83 धावांचं लक्ष असेल सावकार 11 या टीमच्या समोर. पहिल्या डावमध्ये घणाघात दाखवलाय समर्थ पाटील आणि नरेश बनपने. चौथ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी रचली. समर्थ 43 धावांवर नाबाद राहिला 17 चेंडूमध्ये, तर नरेशने काढल्यात 11 बॉलमध्ये 24 आणि अखेर 6 षटकांच्या समाप्तीनंतर 82 धावा
3 गडी बाद 83चं असेल लक्ष. पहिला डाव संपलाय. 83 धावा बनवल्या जातील का हे पाहायचे, परंतु जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. धन्यवाद. पर्वामध्ये आपण सर्वजण दाखल झालेलो आहोत. पहिलाच सामना रंगलाय. पहिला डाव संपला. 82 बनवल्या गेल्यात जय भैरी मुरुगवाडा टीम कडून आणि 83 धावांचं लक्ष. मात्र चला पुढचे दोन्ही कॅप्टन चंद्रभागा फायटर्स आणि बाळू 11 गुहागर. कॅप्टन तुमच्यासाठी हा शेवटचा कॉल आहे. यानंतर जर पेनल्टी लागली किंवा तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली गेली तर त्याला सर्वस्वी जबाबदार ही तुम्हीच असणार आहात. आज पहिला दिवस उद्घाटनाचा सोहळा, त्यामुळे आपण थोडेसे उशिराने दाखल झालेलो आहोत. आजच्या वेळापत्रकातले सगळे सामने हे आपल्याला आजच पूर्ण करायचे असल्या कारणानं प्रत्येकाला विनंती आहे, वेळेचं बंधन पाळा. चला दोन्ही कॅप्टन प्लीज जॉईन अस. सुदर्शन चला त्वरित या. टीम लिस्ट अपडेट केली आहे का? टॉसच्या आधी टीम लिस्ट अपडेट करणं गरजेचं आहे आणि ही सूचना मगाशीच दिलेली होती. चला पहिल्यांदा टीम लिस्ट अपडेट करा. प्लेइंग 11 सगळ्यात पहिले लिहा, त्यानंतर तुमचा 12 मॅन असेल. बाळू 11 गुहागर तुमच्यासाठी देखील ही सूचना अगदी तंतोतंत आहे. त्यामुळे टीम लिस्ट सुपूर्द करा आणि टॉस साठी दाखल व्हा. धन्यवाद. चला पंचांना विनंती आहे, आपण मॅच सुरू करून घेऊया. दुसरा डाव लगेच सुरू होईल. दुसऱ्या डाव मध्ये आपण टीम हडल बघतोय. 36 चेंडू आणि 83 धावा. पाहिलं तर थोडंसं आव्हान मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या उच्चांकी किंवा निचांकी नसते. क्रिकेटमध्ये अनेक वेळेला जे जे विक्रम बनवले गेले ते तोडले गेले आणि आता हा 83 धावांचा डोंगर सावकार 11 चे फलंदाज पूर्ण करतील का? हा संघ पूर्ण करणार का? याचं उत्तर येणाऱ्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. भंडारी समाज बांधव आयोजित आपली भंडारी प्रीमियर लीग 2023 पर्वाचा हा सोहळा. याची देही याची डोळा. दोन धुरंधर सावकार 11 चे आता मैदानात पोहोचलेत. विजय शिवलकर आणि त्याच्या बरोबरीने सोहम भाटकर जो चिंचखरीचा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आरे गावचे आहेत. आपल्या गावाचं नाव या दोन्ही खेळाडूंनी अनेक वर्ष रोशन केलेलं आहे. मात्र आज आपल्या समाजाची स्पर्धा, समाजाची टुर्नामेंट खेळत असताना या संघाला त्यांना न्याय द्यायचा आहे आणि त्यासाठी ही दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. दुसऱ्या बाजूने गौरव नागवेकर जो कॅप्टन आहे. पहिल्या षटकासाठी बहुधा असं चित्र दिसतंय सूरज वाघधरे आज गोलंदाजीसाठी येणार असावा, कारण त्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे आणि असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स टीचर इन दी वर्ल्ड. अनुभव हा जगातला सर्वोत्तम गुरु आणि तो अनुभव घेऊन सूरज वाघधरे दाखल झाल्या. पहिल्या डावमध्ये आपण हेच बघितलं, सूरज ज्यावेळेला आला त्यावेळेला विजय गोलंदाजी करत होता आणि आता विजय आलाय त्यावेळेला सूरज गोलंदाजी करणार आहे. हे दोन खेळाडू जसा मी पहिल्या डावात उल्लेख केला होता गेली अनेक वर्ष एकमेकांच्या बरोबरीने खेळलेले आहेत. एकमेकांचे कच्चे दुवे पक्के दुवे जाणतात
त्यामुळे या दोघांमधलं हे बॅटल, हे द्वंद्व क्रिकेटच्या पटलावरचं आपल्याला बघायला मिळेल. मात्र कॅप्टन, तुमच्यासाठी ही शेवटची सूचना आहे. पुढच्या 1 मिनिटामध्ये जर तुम्ही टॉससाठी आला नाहीत तर तुमच्या इनिंगमध्ये एखादं षटक कमी होण्याची आम्ही तरतूद करून देऊ आणि ती दंडात्मक कारवाई असेल. चला, बाळू 11 या संघाचा कॅप्टन अद्याप आमच्यासोबत जोडलेला नाहीये. चंद्रभागा फायटर्सचा कॅप्टन आमच्यासोबत जोडलेला आहे. समीरजी बोरकर यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. ए दादा, अरे लिस्ट दिलीस का? इथून पुढे ही मुभा मिळणार नाहीये. एका बाजूला हेड आहे, एका बाजूला यापैकीच एक कॉल द्यायचा आहे. कॉल कोण करणार आहे? चंद्रभागा फायटर्सचा कॉल असणार आहे. समीरजी बोरकर यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. समीरजी, प्लीज डू दी ऑन. हेड्स इज द कॉल अँड हेड्स इट इज, म्हणजे चंद्रभागा फायटर्सने टॉस जिंकलाय. समीरजी धन्यवाद. आपण मंचावर असं नसतं बा. सुदर्शन, तिसरं पर्व आहे. मागची 2 पर्व तू खेळायस. तिसऱ्या पर्वात दाखल होत असताना अनेक नवीन गोष्टी बघायला मिळतात. समाज बांधवातील, समाजातील युवा वर्गाला एकत्र केले गेले. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आणि तिसऱ्या पर्वात खेळण्याची किती उत्सुकता लागली आहे? उत्सुकता अशी काय नाही, पण टॉस जिंकून मी फिल्डिंग करेन. असं तुझ्याकडून भरपूर अपेक्षा असतात नेहमी. सुदर्शन म्हटलं की एक चांगला नामांकित खेळाडू आहे, त्यामुळे तुझ्याकडून आणि तुझ्या संघाकडून एक चांगला खेळ आणि एक चांगलं बॅटल आम्हाला या मॅचमध्ये बघायला मिळणार. हो नक्कीच, माझी टीम पण चांगली आहे आणि सगळे प्लेयर, बॅट्समन, बॉलर दोन्ही चांगले. विशिंग यू ऑल दी बेस्ट. हा होता चंद्रभागा फायटरचा कॅप्टन. चला, आता बॅटिंग करायची. तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असतास आणि तिसऱ्या पर्वासाठी किती एक्साइटमेंट आहे? तिसऱ्या पर्वासाठी पण एक्सपेरिमेंट आहे. याआधी मी 2 पर्व खेळलो आहे आणि आता तिसऱ्या पर्वासाठी पण खूप आनंद होणार आहे आणि टॉस जिंकून सुद्धा मी फिल्डिंगच घेणार होतो. आता बॅटिंग करायची. आपण या मॅचमध्ये बघितलं, पहिल्या डावात बॅटिंग मिळाली जयभैरी मुरुगवाडाला, त्यांनी 82 खेळल्यात. आता तुम्ही ज्याला बॅटिंगला येणार 6 षटकांमध्ये साधारण काय अंदाज आहे डोक्यात की एवढी धावसंख्या आपण बनवली तर आपण बऱ्यापैकी चांगली लढत देऊ शकतो? तरी अंदाज तरी 70-75 करण्याचा प्रयत्न करू. एक चांगला बॅलन्स संघ तुमच्याकडे आहे, एक चांगलं बॅटल आम्हाला बघायला मिळणार. हो नक्कीच. विशिंग यू ऑल दी बेस्ट. तर टॉस अपडेट आहे. चंद्रभागा फायटर्सने टॉस जिंकलाय. सुदर्शन मयेकरने सांगितलं आम्ही टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करणार आहोत. या सामन्यानंतर तो सामना सुरू होईल. तुर्तास टॉस बॉक्समध्ये एवढंच जाऊया. चालू सामन्यासोबत आपण जोडले जाणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपली भंडारी प्रीमियर लीग. धन्यवाद. स्मॅश केलाय आणि सरळ जाईल बॉल. हवाई यात्रा, मी नाही वाकत, लावा तुम्ही ताकद. पाठवलाय बॉल सीमा पार, षटकार. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. धाव फुलकावर धावा झाले आहेत. 83 धावसंख्येचा बाटला करायचा आहे. त्यासाठी पहिल्या षटकामध्ये 16 धावा वसूल केल्या गेल्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली. टीट फॉर टॅट, जसंच तसं प्रत्युत्तर इथे देण्याचा प्रयत्न सावकार 11 करून केला गेलाय आणि पहिल्या षटकामध्ये सूरज वाघधरीच्या विरोधात तब्बल 16 धावा वसूल केल्या गेल्या. त्यामुळे सुरुवात चांगली आहे. तो फ्लाइंग स्टार्ट इथे बघायला मिळाल्या. मात्र आता समीकरण असेल, येणारी 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायचे असतील. 67 धावा, 30 चेंडू आणि 67 धावा. हे समीकरण आता या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर पूर्ण करावं लागेल. त्यासाठी मैदानात विजय आहे आणि विजयला जर आपल्या संघाला विजय द्यायचा असेल तर त्यासाठी शेवटपर्यंत मैदानामध्ये थांबणं आणि थांबत असताना धावा वसूल करणं हे महत्वाचं असेल. दुसऱ्या बाजूला सोहम बाटकर, हा खेळाडू मागच्या 3 ते 4 वर्षापासून सातत्यपूर्ण क्रिकेट खेळतोय. स्वर्गीय प्रवीणजी बाटकर यांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू आणि तिथून क्रिकेटचं बाळकडू या खेळाडूने घेतलं. निरंतर क्रिकेटचे धडे गिरवत असताना सातत्याने स्वतःला सिद्ध केल्याने आज आपल्या समाजाची स्पर्धा खेळतोय. समाजाचं नाव रोशन करण्यासाठी सातत्याने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न आणि ही स्पर्धा त्यासाठी जाणली जाते. इथे आपल्या समाजातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी दिली जाते आणि इथूनच अनेक तारे सितारे टेनिस क्रिकेट विश्वाला मिळणार आहेत. जाऊया दुसऱ्या षटकासाठी. गोलंदाज तयार होतोय अमेश सुरवी, जोरणपार परिसरातील खेळाडू आहे.
दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू फुललींचा बॅटची बाहेरची कड घेत असताना फ्लाय स्लिप मध्ये फ्लाय झाला बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एकेरी धाव खात्यामध्ये जमा झाली. एकेरी धावेच्या मदतीने धाव फलकावर आहे 17 धाबा. अमेश उंची चांगली आहे, हाय एम ऍक्शन आहे आणि त्यामुळे याच्या विरोधात ज्यावेळेला बॉल तो डिलिव्हर्ड करतो, एक चांगला बॉल डिलिव्हर्ड करत असताना हाय एम ऍक्शनने तो फलंदाजाला अगदी थांबवण्याचा प्रयत्न करतो. शॉट ऑफ लेन, पिकअप शॉट, हुक केलाय चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये झेल टिपतोय. पहिला धक्का बसेल. विजय शिवलकरच्या रूपाने कॅप्टन होतोय बाद. पहिला धक्का. पहिला धक्का इथे टीमला बसलाय. सावकार 11 टीमला विजय शिवलकरच्या रूपाने हुक करण्याचा प्रयत्न, पण तो डीप स्क्वेअर लेग मध्ये अगदी बाउंड्री लाईनला खेटून क्षेत्ररक्षक उभा होता आणि त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे हा झेल सुरक्षितरित्या त्यांनी पूर्ण केला आणि बरोबरच आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षक म्हणून जी जबाबदारी, जी भूमिका त्याला दिलेली होती ती पूर्ण केली. परंतु आता थोडासा दबाव जाणवेल कारण कॅप्टन इकडे बाद झालाय सावकार 11चा. परंतु या संघाकडे देखील अनेक मातब्बर फलंदाज आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत हे बॅटल रंगेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे फलंदाजीसाठी गणेश. आता गणेशाचा धावा केलाय, पण गणेशाला धावा कराव्या लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण लेफ्ट हँडर आहे गणेश. गणेश आणि सोहम ही जोडी आता या डावाला आकार देईल. चला स्पीडअप करा. टाइमर सेट केलेला आहे. 30 मिनिटांचा अवधी तुमच्यासाठी दिला गेलाय. पहिल्या डावामध्ये बरोबर 29व्या मिनिटाला तो डाव संपला होता. दुसऱ्या डावात देखील तीच अपेक्षा असेल की तो डाव लवकर संपेल आणि त्यासाठी थोडस तत्पर राहा. tenniscricket.in, सोनमताई चव्हाण, गिरीजी कुचरेकर या वाहिनीद्वारे रत्नागिरीचं क्रिकेट ज्यांनी साता समुद्रा पलीकडे पोहोचवलं. आपल्या समाजातील आपली ही भगिनी, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ISPL सारख्या स्पर्धेमध्ये जिने गुणलेखनाचं काम केलं, धावसंख्या नोंदकाचं काम केलं आणि सध्या रत्नागिरी tenniscricket.in च्या माध्यमातून रत्नागिरीचं क्रिकेट साता समुद्रा पलीकडे पोहोचवण्यामध्ये त्यांचं योगदान आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि यावेळेला 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. त्या सोनमताई चव्हाण आणि गिरीजी कुचरेकर यांचे धन्यवाद. खूप चांगले लाईव्ह टेलिकास्ट. आमचे सर्व कॅमेरामन, ऑपरेटर यांचं देखील योगदान चांगलं आहे. धाव फलकावर 2च्या मदतीने धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 19 धावा, एक गडी बाद 19. 83 धावांचं लक्ष. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अमेश समोर आहे स्ट्राईक एंडला. डावकुरे आताचा फलंदाज गणेश. शॉर्ट ऑफ गुडने तो हुक करण्याचा प्रयत्न. फाईन खेळलाय, फाईन लेगला क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षक मधली शर्यत अखेर तिथे थांबली. मात्र या दरम्यान 2 धावा पुन्हा खात्यामध्ये जमा होत आहेत. 2 धावा घेत असताना स्ट्राईक सातत्याने स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न गणेशचा बघायला मिळतोय. परंतु काही मोठे फटके रिक्वायर रन रेटचा जर आपण विचार केला तर त्यावर नजर ठेवावी लागेल कारण 83 धावांचा डोंगर तुम्हाला फोडायचा आहे. ज्यावेळेला डावाला सुरुवात झाली त्यावेळेला उल्लेख केला होता की 82 धावा जरी बनवल्या असतील तरी तुम्हाला त्या धावा वाचवणं हा मोठा टास्क पूर्ण करावा लागेल आणि सद्यस्थितीमध्ये तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. पुन्हा आखून टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेलाय, हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाही सोडणार झेल. गणेशचा संपला खेळ. दुसरा धक्का. धाव फलकावर आहेत 21 धावा, 2 गडी बाद. आली. दुसरा धक्का गणेशच्या रूपाने बॅकफुटला जात असताना क्रीजचा पूर्ण वापर केला परंतु कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नव्हतं. लांबी गाठलेली नव्हती. तेवढा चांगला झेल तिकडे टिपला गेला आणि आता गणेशचा खेळ संपला. 21 या धावसंख्येवर सावकार 11 या टीमला दुसरा धक्का बसलाय. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सिद्धेश केलाय. स्वतःला सिद्ध करावं लागेल. दुसऱ्या बाजूने सोहम भाटकर मैदानामध्ये आहे. मैदानामध्ये थांबून चालणार नाही. धावा गरजेच्या आहेत आणि धावांसाठीची धावाधाव तुम्हाला करावी लागेल. याची देही याची डोळा सोहळा अनुभवता येतोय. आपली भंडारी प्रीमियर लीग
आणि टायटल सॉन्ग आपण ऐकलं. या स्पर्धेची गाथा सांगणार ते टायटल सॉन्ग. गोलंदाज तयार. पुन्हा आखूटप्प्याचा बॉल हवेत खेळलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत 2 धाबा इकडे प्राप्त केलेल्या आहेत फलंदाज सिद्धेशने. आणि दुहेरी बरोबरच इथे पंचांचा इशारा येतो. एक धाव खंडित केली जाते. म्हणजे आधीच बेजार त्यात उचन शेजार असं म्हणायला हरकत नाहीये. एक धाव खंडित केली जाईल तर मग एकच धाव मिळते. मेहनतीने कमावलं पण तू इन्कम टॅक्स मध्ये गमावलं अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये 2 मिळाल्या होत्या. त्यातली एक धाव कमी झाली. एका धावीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. टीमची टोटल 22 धावा. आणि जसा हा डाव संपेल सामना संपल्यानंतर क्रीज थोडंसं आखून घ्यायचं आपल्याला. मार्किंग करावं लागेल. थोडीशी जाडू तिकडे अपेक्षित आहे आणि ती पोचली आहे देखील. म्हणजे सांगावं लागत नाही. इथे सगळ्या गोष्टींची योग्य पूर्तता मंचावर आपण बघतोय. आमचे सर्व आयोजक समिती अनेक लिजंडरी खेळाडू पंकजी नार्वेकर हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळत. त्यांच्या बरोबरीने आमचे सर्व मान्यवर सर्वांचं योगदान सहकार्य या स्पर्धेसाठी मोठं राहिलेलं आहे. लोक आते गए कारवा बनता गया. आणि त्यामुळे तिसऱ्या पर्वाचा हा सोहळा यशस्वी पद्धतीने आपण सुरू केला सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. या तिसऱ्या पर्वाचा श्री गणेशा. आणि त्यानंतर पहिला सामना जिकडे दुसरा डाव रंगलाय. 83 धावांचं लक्ष्य. 2 गडी इथे गमावली. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 22. आणि इथून जर विचारात घेतलं तर अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे असतील 61 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे आणि तो समाप्तीच्या दिशेने देखील गेला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 2 नंतर 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. मात्र या षटकामध्ये थोड्याशा धावा कमी आल्या. आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी डावखुरी हाताचा मध्यम गती गोलंदाज नरेश बनप ज्याने पहिल्या डावमध्ये चांगल्या धावा वसूल केल्या होत्या आपल्या बॅटमधून. फलंदाजीमध्ये तो आज यशस्वी झाला. परंतु आता गोलंदाजीमध्ये तो यशस्वी होईल का हे पाहणं गरजेचं असेल. त्याच्यासमोर आहे सोहम बाटकर. दोघांकडे देखील चांगला अनुभव. नरेश टू सोहम. पहिला चेंडू पहिलाच बॉल. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडूवर धावतोय तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावामध्ये परावर्तित करायची होती. जसा थ्रो केला बघितलं थांबला वेट केला त्यामुळे एकच धाव इथे खात्यामध्ये जमा झाली आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये आमचे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. आपल्या सर्वांचं स्वागत. यावीला लो फुल टॉस हवेत खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग नाही सोडणार झेल. आता फलंदाज झालाय फिल. विकेट. तिसरा धक्का. तिथे रंगलेला हा सोहळा कारबोनबी मैदान मालगुणच्या या क्रीडांगणावर आपण दाखल झालो. आणि बाजूला समुद्र किनारा आहे त्यामुळे एक विहंगम दृश्य तुम्हाला बघायला मिळतं. ज्यावेळेला तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं दृश्य बघाल तुमच्या डोळ्यांना ती सुख मिळेल. आणि या मैदानाची रचना अतिशय वेगळी आहे. जवळच आपण बघतोय वाहनांची वर्दळ. तिथून जाता येता अनेकांना क्रिकेटचा मोह आवरत नाही. ते थांबतात पाहतात नेमका कोणता सोहळा आहे त्यानंतर आनंद घेतात. आणि ही क्रिकेटची दाद आहे. त्यामुळे दर्दी प्रेक्षकांची गर्दी प्रत्येक पर्वामध्ये प्रत्येक दिवशी आपल्याला अनुभवायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. अमृत तांडेल मिर्या गावचा खेळाडू. गेली अनेक वर्ष मिर्या टीमला त्याने प्रतिनिधित्व केलं पण आता आज सावकार 11 साठी तो मैदानात दाखल झाला. या देखील खेळाडूकडे भरपूर सामर्थ्य आहे. एखादी सामना फिरवण्याची ताकद. पण दुसऱ्या बाजूने त्या धावा येणं गरजेचं. सोहमला बरोबरने घेत असताना आता या 2 फलंदाजांना आपल्या संघाला न्याय द्यायचा आहे. परंतु नरेशच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. नरेश पुढचा चेंडू अमृतसाठी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केलाय. थर्ड मॅनला स्टिअर केलाय बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्ड मॅन. मेल फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 83चा पाठलाग करत असताना 24 धावा. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचते आहे. आमची धावसंख्या नोंदक साहिल सुरभी 25 धावा धाव फलकावर आहेत. 25 ऑन बोर्ड. नरेश पुढचा चेंडू यावेळेला सोहम आहे स्ट्राईक एंडला.
सोमने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय टॉप एज आणि इथे विकेट किपर सूरज वागदरीने झेल टिपलाय. सोहम देखील बाद होतोय. चौथा धक्का बसेल टीमला. फलंदाज सोहम बॅक टू डगआउट. प्रयत्न लोड झालेला नव्हता. बॅटला हलके चाटून बॉल हवेत गेला आणि तिथे यष्टीरक्षकाने तो झेल टिपलाय आणि त्यामुळे विकेट मिळाली. अजून एक विकेट नरेशच्या खात्यामध्ये. आज नरेश चमकलाय. तारे जमीन पर अलीकडेच आपण बघितलं सितारे जमीन पर हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण आज खऱ्या अर्थाने आपली भंडारी प्रीमियर लीग मध्ये अनेक तारे सितारे इथे अवतरलेत. पण त्यामधला एक तारा आज चमकला. समर्थ पाटीलने चमकदार बॅटिंग केली. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं नरेश बनपने त्याला चांगली साथ दिली आणि आता गोलंदाजीमध्ये देखील ती जबाबदारी पूर्ण करत असताना नरेशला आपण पाहतोय. काळबादेवी संघासाठी गेली अनेक वर्ष त्यांनी अविरत क्रिकेट खेळलं. तो अनुभव आपल्या सोबत घेऊन आज या मैदानात दाखल होत असताना पहिल्या सामन्यामध्ये जयभैरी मुरुगवाडा टीमसाठी अर्थातच राहुलजी पिलनकर यांच्या मालकीचा संघ या संघासाठी घेत असताना चांगले योगदान. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता दुसऱ्या बाजूने नवीन फलंदाज यश आलेला आहे. यशला कितपत यश मिळणार. समोर आहे नरेश पुढचा चेंडू घेऊन. पहिलाच बॉल अगेन्स्ट द टर्न पूल केलाय. हा पण पूल होता. हा पण झॅक एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी तत्परता दाखवली आणि आता 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलकावर धावा झालेल्या आहे. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान आतापर्यंत 27 धावा. 27 धावा धावफलकावर. 4 गडी बाद 27. पुन्हा मिस टाइम स्ट्रोक अगेन्स्ट द टर्न. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि आता हातातून झेल निसटलाय. सूरज वागदरे फार कमी वेळेला अशा चुका करताना बघायला मिळतो, पण तो अति घाई संकटात नाही असंच आता म्हणावं लागेल. या बॉलवर अजून एक संधी निर्माण झाली होती. नरेशच्या खात्यामध्ये तिसरी विकेट येऊ शकली असती, परंतु या वेळेला हातातून बॉल निसटला. शेवटच्या बॉलवर मिळते 1 धाव. षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर आहेत 28 धावा. समीकरण 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये धावा बनवायचे असतील इथून पुढे 55 धावा आणि त्यासाठी आता प्रत्येक षटकामध्ये जवळपास 18च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील. देवाच हा धावफलक पूर्ण होईल 18.33. ही सरासरी गरजेची असेल, परंतु गोलंदाजी संधी देणार का. चला स्पीडअप करा. तुमच्याकडे अजूनही येणाऱ्या 3 षटकांसाठी 14 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. कारण 30 मिनिटांचा अवधी तुम्हाला आम्ही दिलेला आहे. पंच जरी तुमचे मित्र असले तरी वेळ ही सगळ्यांसाठी सारखीच आहे. त्यामुळे 18 चेंडू तुम्हाला लवकरात लवकर इथे टाकत असताना हा डाव पूर्ण करायचा आहे. चौथ्या षटकासाठी बॉलर तयार. सुमित नागवेकर अर्थात दादा. पहिलाच बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून उचललाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल असं वाटत असतानाच हा चेंडू थोडासा पुढे पडलाय, मात्र बॅकअप दिला गेलाय. दरम्यान मिळते 2 धावा. सुमित नागवेकर म्हणजेच दादा गेले अनेक वर्षांचा लेदर बॉलचा अनुभव, टेनिस बॉलचा प्रदीर्घ अनुभव, असा अनुभवी खेळाडू या संघामध्ये 2 बंधू एकत्र घेत आहेत. आपल्या लहान भावाच्या नेतृत्वाखाली सध्या सुमित नागवेकर म्हणजेच दादा या संघामध्ये दाखल झाल्या. सध्या गोलंदाजीसाठी पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला आहे. ती फलंदाज तयार यश. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक वेल जजमेंट असं वाटलं होतं, पण तो हातातून निसटलाय आणि यावेळेला एकच धाव. अमृतने नकार दिला यशला दुसऱ्या धावेसाठी, परंतु शर्तीचे प्रयत्न केले होते झेलसाठी. झेल हातातून निसटला. आज पहिल्या सामन्यामध्ये अनेक जीवनदानं दिली गेली. हे सोडलेले झेल विस्फोटक होऊ शकतील का. आता अमृतला गिअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. पण याआधी तुम्ही जर लोकल ट्रेन मध्ये बसलेले असाल तिथून बाहेर या आणि वंदे भारत एक्सप्रेसचं तिकीट काढा. वेगाने बॅटिंग करा आणि धावा गोळा करा. असंच करावं लागेल. पुढचा चेंडू दादाचा. पुन्हा राऊंड विकेट. फुललींचा बॉल होता.
त्याला नटराज मुद्रामध्ये स्क्वेअर लिगच्या वरतून घेण्याचा प्रयत्न, पण तो बॉल गेला शॉट फाईन लिगला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, शॉट स्टॉप मध्ये बॉल थांबवला गेला. मिळाली ती फक्त एकच धाव. थेंबे थेंबे तळेसाचे ही मराठीतली म्हण तुम्ही ऐकली असेल, परंतु आता एकेरी दुहेरी धावांनी काहीच साध्य होणार नाहीये. तुम्हाला चौकार षटकारांचा पाढा वाचावा लागेल, परंतु ती संधी सुमित अर्थातच दादा देणार का? यावीला प्रयत्न केलाय, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय चेंडूच्या खाली. कॅप्टन गौरव नाही सोडणार झेल. यशला परतावं लागेल. 5वा धक्का टीमला बसलाय. सावकार 11ला फलंदाज बाद. पाचवा धक्का बसलाय सावकार 11 या टीमला. 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या पहिल्याच मॅच मध्ये हा डाव फसला. एखाद्या पत्त्याचा बंगला कोसळावा तसा डाव कोसळतोय, परंतु आता तो डाव सावरावा लागेल आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अर्णव आलेला आहे. अर्णवला धावा काढाव्या लागतील. समोर आहे सुमित दादा. थोडीशी फ्लाईट दिली आहे, परंतु स्वीकारलेली नाहीये. स्क्वेअर लीग मध्ये चाललाय बॉल, गॅप आहे, पण तो डीप मिड विकेट म्हणून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. चेंडूवर 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रू थोडासा दिशाहीन, त्यामुळे 3 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. या 3च्या मदतीने धावफलकावर धावा आहेत 35 धावा. 35 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गडी बाद 35 धावा. चौथ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हात खोललेत आणि आता बॉल जातोय. एक टप्पा घेत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार मिळतोय चौकार. अमृतच्या बॅट मधून 4 धावा. निमित्त आहे, परंतु आपला सर्वांगीण विकास साधणं, त्यासाठी युवकांना एकत्र करणं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. आणि या उद्देशाला सार्थ ठरवण्याचं काम आपल्या सर्व समाज बांधवांनी एकमेकांना साथ देत असताना तिसऱ्या पर्वापर्यंत ही साथ आपल्याला बघायला मिळते. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये क्रिकेट बरोबरच जसं मी उल्लेख केला, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला भंडारी समाज बांधव अग्रेसर असेल यामध्ये शंका नाही. 5व्या षटकासाठी पुन्हा सूरज तयार. पहिला बॉल कट्टर होता, तो पिक करण्यामध्ये थोडस कुठेतरी ऑकवर्ड मोमेंट मध्ये आला होता फलंदाज, पण तो अखेर त्याने बॉलला खेळून काढलं. तिथे मिळत आहे 2 धावा. या दुहेरीच्या मदतीने धाव फलकावर आहे 41 धावा धाव फलकावर. समर्थला आम्ही बघतोय आमच्या कमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर. पहिल्या डावामध्ये समर्थपणे त्याने बॅटिंग केली. मिळालेली जीवनदान त्याचा लाभ उठवला. यावेळेला परफेक्ट यॉर्कर मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय अलॉंग दी कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत बॉल पोहोचलाय लॉंग ऑनला. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. डोक्यावर जी तुम्ही कॅप परिधान केली ती सरळ असावी, एवढंच लक्षात ठेवा. स्लोवर कटरचा वापर, पिकअप शॉट, एलिव्हेशन, लांबी गाठलेली आहे आणि आता अमृतच्या बॅट मधून आला हा उत्तुंग षटकार. 6 धावा. सोडलेला नाहीये. आपल्या समाजाचा झेंडा जसा डौलाने फडकतोय तसाच खेळ तुम्हाला इथे दाखवायचा आहे. या वेळेला देखील तोच प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत बॉल चाललाय. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार. इसको लगा डाला, तो लाईव्ह झिंगाला आला. 6 धावा.
मॅच मध्ये शिरकाव झालाय आणि त्याचं कारण मॅच मध्ये शिरकाव होत असणार 8 बॉल मध्ये 29 धावा पाहिजेत. फुलेलींचा बॉल या बीला बीट केलंय अमृतला आणि आता 7 बॉल मध्ये 29. क्रिकेटमध्ये 6 बॉल मध्ये 42 धावा बनताना मी बघितल्यात. त्यामुळे 7 बॉल मध्ये 29 धावा बनवू शकतात, परंतु त्यासाठी या चेंडूवर एक मोठा फटका अपेक्षित असेल सावकार इलेव्हनला आणि तो प्रयत्न केलाय, परंतु बॉल जाईल शॉर्ट स्टॉपला. क्षेत्ररक्षक आहे, नाही सोडणार झेल आणि इकडे फलंदाज. नो बॉल असल्यामुळे सुरक्षित असेल. पंचांचा इशाराला हा नो बॉल, त्यामुळे उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 2 धावा खात्यामध्ये ऍड झाल्यात. फ्रीचं लायसन मिळालंय. स्ट्राईक एंडला आहे आता यश. बाद झालेला असल्यामुळे अर्णव आला आणि तो स्ट्राईक एंडला आहे. त्याच्यासाठी हा फ्रीटचा बॉल. डाऊन दिले, दबाव बघायला मिळतोय. सूरजने थोडीशी चूक केली, चेहऱ्यावर त्याच्या एक्सप्रेशन बघायला मिळत आहेत. कमरेवर त्याने हात घेतले, न्याहाळलं बॉलला, परंतु अजून एक एक्स्ट्रा मिळते. 7 चेंडूंचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत. 26 धावा. या चेंडूवर एक मोठा फटका गरजेचा आहे. अर्णव तयार. हा पण पूल केलाय त्याने. गॅप मोठा आहे, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. एकदा मिळाली. दुसऱ्या धावीचा कॉल आहे. आखो मी इशारा केला, परंतु या बेला बॅट ड्रॅग केलेली नाही आणि त्यामुळे मुख्य पंचांचा इशारा येतोय. फलंदाज अवधूतचा बंधू अर्थातच अमृत तांडील, जो सातत्याने चर्चेत असतो, तो फलंदाज इथे धावबादच्या रूपाने बाद झालाय. बॉलवर तो थ्रो अचूक होता, त्यामुळे पंचांनी निर्णय दिला की फलंदाजी ती धावबाद आहे आणि त्यामुळे ती विकेट इथे प्राप्त झाली. जय भैरी मुरुगवाडा टीमला. पण तो आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 25 बनवायच्यात. 6 चेंडू मध्ये 25. मैदानाच्या आतमध्ये नवा फलंदाज दाखल झालाय. सुजन. परंतु शेवटच्या षटकासाठी ज्या गोलंदाजाने मागच्या षटकामध्ये 2 विकेट घेतल्या, फलंदाजी चांगली केली, तो गोलंदाज मैदानामध्ये शेवटच्या षटकासाठी दाखल झालाय. नरेश बनप, काळबा देवीचा सुपरस्टार खेळाडू. पंकजी नार्वेकर यांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू आहे. 6 मध्ये 25. पहिलाच बॉल परफेक्ट फुल लेंथचा यॉर्कर टाकल्याने त्यावर बॅटला बहुधा बॉल ब्रश झालाय की नाही याबद्दल साशंकता आहे. प्रचंड वेगाने येस बॉल स्पर्श झालेला नाहीये, त्यामुळे 22चा सिग्नल. प्रचंड वेग होता. एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड झाली. आता 5 चेंडूमध्ये बनवायची आहे 24 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकाराचाच पाडा वाचावा लागेल. पुढचा चेंडू घेऊन नरेश तयार. यावेळेला तो प्रयत्न केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आसमानी टोला. 6 धावा. षटकाराने आता आव्हान थोडस सोपं झालंय. चेंडू शिल्लक आहे 4 बॉल मध्ये बनवायच्यात. येणाऱ्या धावा व्हाईट बॉलचं सिग्नल एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. आता 4 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत. 17 धावा. 4 चेंडू आणि 17 धावा. समर्थ सांगतोय 2 चेंडू चांगली टाक, त्यानंतर आपण कमबॅक करू शकू, परंतु ते शक्य होईल का? 4 मध्ये 17 धावा. 17 म्हणजेच खतरा. अजून एक वेळा समोर खेळाय. एकीच मारा, खिचके मारा, सॉलिड मारा, षटकार. विकेट घेतल्या, त्याच्यावर हल्ला केला आणि आता इथे फलंदाज स्ट्राईक एंडला खेळत असताना अर्णव सांगतोय मारायचं तर टॉपच्याला मारायचा.
आणि 2 षटकार त्यांनी टोकल्याने सांगितले येस टायगर अभी जिंदा है. मॅच मध्ये पलटवार होईल आणि आता तो देखील म्हणत असेल कैसे मारा असंच म्हणाला असेल. परंतु अजूनही चेंडू शिल्लक आहेत 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. 11 धावा, 1 कॉल आणि मॅटर सॉल्व असं बऱ्याचदा आपण म्हणतो, परंतु आता 1 बॉल आणि मॅटर सॉल्व असंच केलं जाईल का. अजून एक वेळा समोर खेळ आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय, फलंदाज अर्णव होईल बाद. तिसरी सफलता नरेशच्या खात्यामध्ये. यावेळेला लांबी गाठलेली नव्हती. आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजूनही 11 बनवायचे आहेत. परंतु यंगस्टर चांगला खेळा आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजल्या. हेच तर टॅलेंट आहे आपल्या समाजातलं, हे युवा टॅलेंट मोठ्या पडद्यावर मोठ्या प्लॅटफॉर्मवर यावं यासाठी ही स्पर्धा आहे. इथून येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक खेळाडू अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना बघायला मिळतील. परंतु अर्णव चांगला लढला, 2 षटकार त्यांनी ठोकले. तिसऱ्या षटकाराचा प्रयत्न होता, तिथे तो बाद झाला. आता 2 चेंडू 11 धावांची आहे गरज, सामना संपलेला नाहीये. यावेळेला भीमर हवेत खेळाय, एलिव्हेशन आहे चेंडूला, चेंडूच्या खाली समर्थ, समर्थच्या हातातून बॉल निसटलाय, सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि इकडे मिळतील धावा. 5 धावांचा बोनस मिळणार आहे, एक्स्ट्रा मिळते. नो बॉलचा सिग्नल आलाय. आता समीकरण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं. पंकज नार्वेकर यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आता बरंच काही सांगून जात आहेत. कारण ज्या पद्धतीने समर्थने हातातून बॉल निसटल्यानंतर तो थांबवण्याचा प्रयत्न थोडासा कॅज्युअल पाहायला मिळाला. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ दे या मॅच साठी. वॉड मॅच, 83 धावांचं लक्ष्य, तिथून नो बॉल टाकलाय, नो टाकला आणि त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला होता, परंतु हातातून निसटला. चला फार वेळ घेऊ नका, मॅचचं मोमेंटम आणि वेळेचं बंधन या दोन्ही गोष्टी पाळायच्या आहेत. त्यामुळे 2 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे 6 धावा. पुढचा चेंडू आहे फ्री हिट, फ्री हिटची नामी संधी. 2 चेंडू 6 धावा, जे बसले होते ते उभे राहिले. मॅच संपल्यानंतर आतमध्ये कोणीच जाणार नाही, फक्त जायचं असेल मॅच संपल्यानंतर ते लाईन मध्ये जायचं, हस्तांदोलन करूनच बाहेर यायचं, हे लक्षात घ्या. आमिर विचार करतोय करे तो क्या करे. आता डगआउट मध्ये टेन्शन वाढलंय, यादी जल्लोष होता, आता शांतता आहे. इतना सन्नाटा क्यों है बाय, हा प्रश्न आता निर्माण झाला आणि त्याचं कारण आहे नो बॉल टाकला गेलाय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावा. सावकारी 11 की जय भैरी मुरुगवाडा, 2 मध्ये 6. या वेळेला बॉडीला रोल करण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु त्यानंतर बघूया विकेट बहाल केली जाईल का. व्हाईट बॉलचा सिग्नल, एक्स्ट्रा मध्ये वाढ झाली आहे. 2 चेंडू 5 धावांची असेल गरज आणि इकडे फलंदाज धावबाद झालाय. 2 मध्ये 5. पहिला सामना हाय व्होल्टेज, यासाठी प्रत्येक पर्वामध्ये या, सहभागी व्हा, आनंद घ्या. आता निखिल दादांच्या चेहऱ्यावर देखील ते समाधान पाहायला मिळतंय की असे सामने खेळायचे असतील, पाहायचे असतील तर नक्कीच दरवर्षी भंडारी प्रीमियर लीग मध्ये यावं लागेल. आणि पहिला सामना असं वाटलं होतं एकतर्फी होईल, तिथे हा सामना आलाय. चेंडू शिल्लक आहेत 2. 2 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. दोन चेंडू मध्ये 5 धावा. कोणता संघ बाजी मारेल. समर्थने कमरेवर हात घेतले, तो विचार करतोय चूक माझ्याकडून झाली आहे, मी धावा काढल्या होत्या परंतु क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली. क्रिकेटचं परिसूत्र आहे, चुकीला माफी नाही, चुकला तर ठोकला. परंतु 2 मध्ये अजूनही 5 बनवायचे आहेत. हा बॉल नशिबाची साथ देईल का. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल, नरेश तयार. 2 मध्ये 5. यावेळेला ऑन साइडला लॉफ केलाय, गॅप मोठा आणि गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतोय चौकार. 4 धावा, 1 चेंडू 2 धावांची गरज. 1 बॉल मध्ये 1 पाहिजे. सामना बरोबरी सुटला तर कंपल्सरी चेस हा नियम आहे आणि या नियमाने पुढे जावं लागेल. चौकार आलाय, 1 बॉल मध्ये 1 चौकार. नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली आहे. सोहम थोडं मागे या.
टार्गेट कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे जिंकायचं असेल सावकारी इलेव्हन तर तुम्हाला एक बॉल मध्ये एक धाव बनवावीच लागेल. 83 धावांचं लक्ष. चला वेळ घेऊ नका, शेवटचं 1 मिनिट शिल्लक आहे. एक चेंडू तुम्हाला त्वरित टाकून हा सामना पूर्ण करायचा आहे. 83 धावांचं लक्ष. आणि म्हणून मी उल्लेख केला होता, क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य होतं, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच नसतं. आणि ते शक्य तेवढे प्रयत्न केले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू, एका धावेची गरज. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी डोळे बंद करा, हा सामना तुमच्यासाठी नाहीये. हृदयाची धडधड वाढली आहे. आता क्षेत्ररक्षण ऑस्ट्रेलियन स्टाईलने लगावलंय, कारण शेवटची धाव वाचवायची. ही धाव वाचवली गेली तर मात्र जयभैरी मुरुगवाडा संघ जिंकेल. आणि ही धाव पूर्ण केली गेली तर सावकार इलेव्हन हा संघ जिंकणार आहे. एका बाजूला बाबू शिवलकर, दुसऱ्या बाजूला राहुल पिलनकर संघ मालक आहेत. आणि आता दोन्ही संघ मालकांनी देव पाण्यात ठेवले असतील असं म्हणायला हरकत नाहीये, कारण हा पहिला सामना जिंकायचा आहे. तिसऱ्या पर्वामधला पहिला विजय. चंद्रावर पहिलं पाऊल कोणी टाकलं हे महत्वाचं आहे. तुम्हाला तिसऱ्या पर्वातला पहिला सामना कोणी जिंकला ते महत्वाचं राहील. त्यासाठी शेवटचा बॉल एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी एका धावेची गरज. नरेश तयार, स्ट्राईक एंडला खेळतोय. सुजन, शेवटचा बॉल, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आणि या वेळेला पंचांचा इशारा. पंचांचा इशारा येतोय. थोडासा अडखळलाय विकेट किपर. शेवटची धाव पूर्ण केलेली आहे आणि आता पंचांचा इशाराला ही धाव पूर्ण झाली. त्यामुळे या सामन्यामध्ये शेवटच्या बॉलवर विजय मिळवलाय सावकार इलेव्हन. या टीमने शेवटच्या चेंडूवर विजयी धाव घेतली आहे. अभिनंदन टीम सावकार इलेव्हन, अभिनंदन. हार्ड लक टीम जयभैरी मुरुगवाडा, शेवटच्या बॉलवर विजयी धाव.